आपण पाहत आहात इंडिया न्यूज R7. काकांच्या हत्येचा काही तासात उलगडा. माना पोलिसांची धडाकेबाज कारवाई. पुतण्या व वहिनीचा संगनमताने गळा आवळून खून, अपघाती मृत्यूचा बनवला बनाव. तालुक्यातील माना पोलीस स्टेशन हद्दीतील वाई माना येथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेचा हत्येचा उलगडा काही तासात करत माना पोलिसांनी तत्परतेचे उत्कृष्ट उदाहरण दाखवून दिले आहे. पुतण्या व वहिनीने संगनमताने काकाचा गळा आवळून खून करून मृत्यू नैसर्गिक असल्याचा बनाव केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी संजय रामकृष्ण भटकर वय वर्ष 50 राहणार वाई माना यांचा मृतदेह 26 मार्चच्या सकाळी गोठ्यात आढळून आला. सुरुवातीला हा मृत्यू नैसर्गिक असल्याची माहिती पुतण्यांनी दिली. माना पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. मात्र घटनेतील संशयास्पद बाबींमुळे पोलीस निरीक्षक गणेश नावकार यांनी तपासाची सूत्रे स्वतःच्या हाती घेतली. घटनास्थळाच्या बारकाईने पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्राथमिक अहवालात गळा आवळल्याने मृत्यू झाल्याचे स्पष्ट होताच प्रकरणाने गंभीर वळण घेतले आहे. यानंतर पोलिसांनी तातडीने संशयित स्वप्नील विनोद भटकर व संगीता विनोद भटकर दोघे राहणार वाई माना यांना ताब्यात घेत सखोल चौकशी केली आहे. पोलीस चौकशीत दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली असून काकाशी असलेल्या वैयक्तिक वादातून हा खून केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम 103(1) अन्वये गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले आहे. दरम्यान तांत्रिक विश्लेषक, स्थानिक माहिती व गुप्त पथकाच्या मदतीने काही तासातच गुन्ह्याचा छडा लावण्यात माना पोलिसांना यश आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश नावकार व त्यांच्या पथकाने समन्वयाने पार पडली. ब्युरो रिपोर्ट, इंडिया न्यूज R7, मूर्तिजापूर.